नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणण्यात आली आणि या योजनेमध्ये मागच्या वर्षापासून खूप काही वेगवेगळे नियम, वेगवेगळे शासन निर्णय निघताना आपल्याला दिसत आहे. आता याच्यातच एक शासन निर्णय राज्य शासनाने काढलेला आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी हा शासन निर्णय असणार आहे. आता शासन निर्णय काय सांगतोय किंवा या संदर्भातील अध्यादेश काय सांगतोय की ज्या शेतकऱ्यांचं 2025 ते 26 मध्ये शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलं आहे, अशा शेतकऱ्यांनी अजून ते परतफेड केलेलं नसेल, अशा शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा जे काही कार्यकारी संस्था आहे जिकडनं त्यांनी कर्ज घेतलेलं आहे, अशा शेतकऱ्यांना या बँकांनी, या मध्यवर्ती बँकांनी, जिल्हा बँकांनी त्यांचं जे काही व्याज आहे ते व्याज ते घेऊ नये. का तर शेतकऱ्यांना पुढचं पीक कर्ज पुनर्गठित करण्यासाठी त्यांना वेळ मिळेल आणि तिथे त्यांना काहीतरी माफी, तिथे त्यांना काहीतरी सुटका मिळेल. अतिशय चांगला निर्णय आहे मित्रांनो. याच्यातनं शेतकऱ्यांचं जे काही कर्ज आहे, कर्ज तर पुनर्गठित होणारच आहे आणि त्या संदर्भात असणारं जे त्यांचं व्याज आहे ते व्याज देखील माफ होणार आहे. म्हणजे फक्त मागचं कर्ज आणि हे कर्ज याच्यावर वेगळं व्याज चालू होणार आहे. मागचं मध्यंतरी त्यांनी काय केलं की OTS योजना म्हणजे काय, तर शेतकऱ्यांनी आधी जे काही पूर्वीचं कर्ज होतं ते पूर्वीचं कर्ज फेडा किंवा त्या संदर्भातील व्याज वगैरे रिटर्न करा, 2 लाखाच्या वरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या रिटर्न करा आणि मग तुम्हाला आम्ही तिथे माफी देऊ. पण त्या संदर्भात जर विचार केला, आता हा कायदा आहे आणि या कायद्याला अनुसंगून त्यांनी हा निर्णय घेतलेला आपल्याला दिसतो. वारंवार वेगवेगळे नियम, वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला या योजनेमध्ये घडताना दिसत आहेत. आपण फक्त एवढंच अपेक्षा करू शकतो की लवकरात लवकर ही जी काही कर्जमाफी आहे, कर्जमाफीचा पैसा, कर्जमाफीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडो, जेणेकरून शेतकऱ्यांना तिथे फायदा होईल मित्रांनो. धन्यवाद.